So next time, bryophytes. Bryophytes. Bryophytes includes the various mosses and liverworts that are found commonly growing in the moist, shaded areas in the hills. आता ब्रायोफाइट्स याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे मॉसेस आणि लिव्हरहोट्स असे 2 गटामध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. आणि कॉमनली त्यांची ग्रोथ जर पाहिली आपण तर जी मॉइस्ट सेरिड एरियाज आहेत, म्हणजे जिथं जवळपास पाणी असेल है ना, ओलसर दमट ठिकाणी यांची जास्त ग्रोथ होते, हिल्स वगैरे अशा ठिकाणी. Bryophytes are also called amphibians of the plant kingdom because these plants can live in the soil but are dependent on the water for sexual reproduction. आता ब्रायोफाइट्सला आपण स्टँडर्ड 9मध्ये पण पाहिलं की ते आहेत ॲम्फिबियन ऑफ प्लांट किंगडम. आणि याचं कारण जर पाहिलं आपण तर हे प्लांट्सची ग्रोथ कुठं होते, सॉईल किंवा रॉकवर होते, मात्र सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी ते कशावर डिपेंड असतात, वॉटरवर डिपेंड असतात. दॅट्स वाय दे आर ॲम्फिबियन्स. They usually occur in damp, humid and shaded localities. आता ज्या ठिकाणी डॅम्प एरिया आहे, ह्युमिड आणि शेडेड लोकॅलिटीज, म्हणजे जिथं सूर्यप्रकाश कमी आहे, दमट हवामान आहे है ना, तर दलदल आहे, तर अशा ठिकाणी त्यांची जास्त ग्रोथ होते. They play an important role in the plant succession on bare rocks or soil. आणि जे कडक आहेत, नापीक जमीन असेल तर अशा ठिकाणी सुद्धा प्लांट सक्सेशन करण्याची क्षमता ही कोणामध्ये आहे, ब्रायोफाइट्समध्ये आहे. The plant body of bryophytes is more differentiated than that of algae. कालच्या लेक्चरमध्ये आपण अल्कीबद्दल बोललो, परंतु ब्रायोफाइटच्या प्लांट बॉडी संदर्भात जर पाहिलं आपण तर अल्गीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये डिफरन्सिएशन दिसून येईल. It is thallus-like and prostrate or erect and attached to the substratum by unicellular or multicellular rhizoids. आता यामध्ये जी मेन प्लांट बॉडी आहे ती थॅलस लाईक असते ना, ते लीफसारखा पार्ट असतो, आणि ॲक्च्युअल ती प्रोस्टेट आणि इरेक्ट स्वरूपाचा असतो. आणि खालच्या बाजूला जर पाहिलं आपण तर ज्याच्यावर त्यांची ग्रोथ व्हायली, समजा बेअर रॉक्स असेल, सॉईल असेल, तर तुम्हाला माहिती आहे की मुळांसारखे त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर रिझॉइड्स प्रेझेंट असतात. तर हे जे खालचे रिझॉइड्स आहेत, तर या रिझॉइडच्या साहाय्यानं ते कशाला अटॅच असतात, सबस्ट्रॅटमला अटॅच असतात. They lack true roots, stems or leaves. आता ॲक्च्युअल आपण स्टँडर्ड 9ला पण पाहिलेलं आहे की ट्रू रूट्स, ट्रू स्ट्रीम आणि ट्रू लीफ हे ब्रायोफाइट्समध्ये ॲब्सेंट असतात. They may possess root-like, leaf-like or stem-like structures. आता रूट लाईक रिझॉइड्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, लीफ लाईक थॅलस आहे, स्टीम लाईक स्ट्रक्चर त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. The main plant body of bryophytes is haploid. आता ब्रायोफाइटची जी मेन प्लांट बॉडी आहे ती कशी आहे, हेप्लॉइड आहे. It produces gametes, hence is called a gametophyte. आणि कधी पण लक्षात घ्या की गॅमेटोफाइट ही जनरेशन काय असते, ही स्टेज ऑफ जनरेशन हेप्लॉइड, आणि स्पोरोफाइट कशी असते, स्टेज डायप्लॉइड असते. सो मेन प्लांट बॉडी जी आहे ब्रायोफाइटची ती हेप्लॉइड्स आहे, ती गॅमेटचं प्रोडक्शन करते. दॅट्स वाय त्या मेन प्लांट बॉडीला आपण काय म्हणतो, गॅमेटोफाइट म्हणतो. The sex organs in bryophytes are multicellular. आता सेक्स ऑर्गन जे आहेत ब्रायोफाइट्समध्ये हे आपल्याला मल्टीसेल्युलर दिसून येतील. The main sex organ is called antheridium. They produce biflagellate antherizoids. आता मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन आपण जाणून घेऊ ब्रायोफाइट्समधले. तर मेल सेक्स ऑर्गन आहे पहा अँथ्रिडियम, आणि अँथ्रिडियमचं काम आहे की अँथ्रेझॉइडची निर्मिती करणे, आणि अँथ्रेझॉइड्स जे आहेत हे कसे असतात, बायफ्लॅजिलेटेड असतात. The female sex organ called archegonium is the flask-shaped and produces a single egg. आता अँथ्रिडियमनं बरेचसे
एन्थ्रेझोइड्स तयार केलं. मात्र जो फिमेल सेक्स ऑर्गन होता आर्किगोनियम, तर हा फ्लास्क शेप आहे. मात्र तो फक्त एकाच एगचं काय करतो, फॉर्मेशन करतो. आता वरती फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर तुम्हाला त्या ठिकाणी फर्स्ट आकृतीमध्ये जर पाहिलं आपण तर ए आणि बी हे जे एक्झाम्पल्स आहेत, तर यामध्ये तुम्हाला रिझॉइड्स दिसतील आहे की नाही, की ज्याच्या साहाय्यानं ते कशाला अटॅच असतात, सबस्ट्रेटमला अटॅच असतात. त्यानंतर ए आणि बी असे तुम्हाला 2 पार्ट्स दाखवले आहेत आता ए जे आहे ना, हा फिमेल थॅलस आहे, बरोबर ना. आणि फिमेल थॅलस यासाठी कारण तिथं जर पाहिलं आपण तर आर्किगोनियोफोर प्रेझेंट आहे, बरोबर. जेव्हा की आपण आत्ताच पाहिलं की जे फिमेल सेक्स ऑर्गन आहे तो आहे आर्किगोनियम, बरोबर आहे ना. तर आर्किगोनियमचं सिंग्युलर फॉर्म काय असेल, आर्किगोनियोफोर. आणि जे बी फिगर आहे तर ती काय प्रेझेंट करते, मेल थॅलस प्रेझेंट करते. ओके. आणि मेल थॅलस असताना तिथे टॉपला जर पाहिलं आपण तर एन्थ्रिडिओफोर प्रेझेंट आहे. जेव्हा की आपण पाहिलं आता की मेल सेक्स ऑर्गन काय असतो, एन्थ्रिडियम असतो, बरोबर, जे एन्थ्रेझोइडचं प्रोडक्शन करत असतो. तर सध्या आपण 2च फिगर विचारात घेऊ. आता याच्यामध्ये एक गेमा कपसुद्धा आहे आता त्यांचा रोल काय आहे ते आपण फर्दर लर्न करणार आहोत. सध्या आपण त्या विषयावर आलेलो नाही. त्यानंतर आता एन्थ्रेझोइड्स ज्यांची निर्मिती मेल सेक्स ऑर्गन एन्थ्रिडियमनं केली, तर हे एन्थ्रेझोइड्स कुठे रिलीज केले जातात, वॉटरमध्ये. कारण ब्रायोफाइट्समध्ये आपण पाहिलं की ते ॲम्फिबियन आहे आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी कशाची गरज असते, वॉटरची. मग आता हे जे एन्थ्रेझोइड्स आहेत तर हे कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, आर्किगोनियम, जो की एक फ्लास्क शेप फिमेल सेक्स ऑर्गन आहे आणि ज्याच्या आतमध्ये सिंगल एग्स प्रेझेंट असतो. तर त्या सिंगल एगला फर्टिलाइज करण्यासाठी एन्थ्रेझोइड्स हा आर्किगोनियमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो वॉटरमध्ये. आणि फायनली जर पाहिलं आपण तर हा जो एन्थ्रेझोइड्स आहे, हा एन्थ्रेझोइड्स कोणासोबत फ्यूज होईल, एगसोबत फ्यूज होईल. आणि एगसोबत फ्यूज झाला की त्या ठिकाणी कशाचं फॉर्मेशन झालं, झायगोटचं फॉर्मेशन झालं. आता हा जो झायगोट आहे तो लगेचच या ठिकाणी रिडक्शनल डिव्हिजन, ज्याला आपण मायोसिस म्हणतो, तर त्याच्या अंडरमध्ये जात नाही. आणि तिथे जर पाहिलं आपण तर मल्टीसेल्युलर बॉडीचं फॉर्मेशन होतं आणि त्या मल्टीसेल्युलर बॉडीला काय म्हणतो आपण, स्पोरोफाईट. तर आपण सुरुवातीला पाहिलं होतं की मेन प्लांट बॉडी जी ब्रायोफाईटची ती काय होती, हेप्लॉइड होती. ज्यांनी गॅमेटचं फॉर्मेशन केलं त्याला आपण गॅमेटोफाईट म्हणलं. पण एकदा का एन्थ्रेझोइड्सनं आर्किगोनियमच्या एगच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन झायगोटचं फॉर्मेशन केलं तर फायनली जी मल्टीसेल्युलर बॉडी तयार होते डायप्लॉइड, ती काय असते, स्पोरोफाईट. The sporophyte is not a free living but attached to the photosynthetic gametophyte and derives the nourishment from it. आता हे जे मल्टीसेल्युलर बॉडी झायगोटपासून तयार झाली स्पोरोफाईट, तर ही फ्री लिव्हिंग नाही आहे. तर ती ॲक्च्युअल कशाला अटॅच असते, फोटोसिंथेटिक गॅमेटोफाईटला अटॅच आहे. कशाला, फोटोसिंथेटिक गॅमेटोफाईटला अटॅच आहे. आणि तिथून ती काय उपलब्ध करते, नरिशमेंट, म्हणजे तिची जी ग्रोथसाठी लागणारे न्यूट्रिएंट्स आहेत हे फोटोसिंथेटिक गॅमेटोफाईटपासून ऑब्टेन करणं हे स्पोरोफाईटचं काम आहे. Some cells of sporophyte undergoes reduction division meiosis to produce haploid spores. पुढे जर पाहिलं आपण तर स्पोरोफाईटच्या काही सेल्स यांचं काय होतं, त्या ठिकाणी रिडक्शनल डिव्हिजन होतं, मायोसिस, आणि फायनली हेप्लॉइड स्पोरची निर्मिती होते. म्हणजे काय झालं बरं, की जे झायगोट आहे त्याचं रिडक्शनल डिव्हिजन न होता तिथे काय झालं की एक मल्टीसेल्युलर बॉडी स्पोरोफाईट तयार झाली. स्पोरोफाईटनं
फोटोसिंथेटिक गॅमेटोफाईटकडून नरिशमेंट मिळवलं. त्यानंतर स्पोरोफाईटच्या काही सेल्स यांचं मायोसिस डिव्हिजन झालं, रिडक्शनल डिव्हिजन, आणि फायनली त्यांनी हेप्लॉइड स्पोरची निर्मिती केली. These spores germinate to produce gametophyte. आणि हे स्पोर पुढे जर जर्मिनेट झाले तर फायनली काय तयार करतात? मेन प्लांट बॉडी तयार करतात ब्रायोफाईटची. ती कोणती आहे? गॅमेटोफाईट, जी की कशी असणार? हेप्लॉइड असणार. Bryophytes in general are of little economic importance, but some mosses provide food for herbaceous, larval, birds, and other animals. आता ब्रायोफाईटचं सामान्यपणे जर पाहिलं तर आर्थिकदृष्ट्या म्हणजे अदर ॲनिमल्सला जास्त फायदा नाही आहे. मात्र काही मॉसेस असे आहेत की ज्याचा अन्न म्हणून वापर कोण करू शकतो? काही हर्बिसियस मॅमल्स असतील, ओके, सो शाकाहारी, आणि बर्ड्स असतील, आणि काही अदर ॲनिमल्ससुद्धा आहेत. Species of Sphagnum moss provide peat that have long been used as fuels and as packing material for transshipment of the living material because of their capacity to hold water. आता स्पॅग्नम स्पेसिसच्या काही स्पेसीज आहे की त्यांच्यामध्ये आपल्याला 2 प्रकारचे फायदे दिसून येतील. पहिला आहे की स्पॅग्नम हा स्वतः मॉस असून काय प्रोव्हाइड करलं त्या ठिकाणी? पीठ, जे आपण कोल फॉर्मेशनमध्ये पाहिलं होतं, हे की नाही. सो पीठ या ठिकाणी प्रोव्हाइड करतो, आणि पीठ हे एक प्रकारचं काय आहे? फ्यूल आहे. दुसरं जर पाहिलं आपण तर जे स्पॅग्नम आहे तर त्याच्यामध्ये वॉटरला होल्ड करण्याची कॅपॅसिटी आहे, आणि त्यामुळं जे लिव्हिंग मटेरियल आहे, ओके, सो लिव्हिंग मटेरियलचं ट्रान्सशिपमेंट करायचं असेल तर अशा वेळेस पॅकिंग मटेरियल म्हणून आपण कोणाचा वापर करू शकतो? स्पॅग्नम. सो याच्यामुळं काय होतं की जे लिव्हिंग मटेरियल आहे त्याला सातत्यानं पाण्याचा पुरवठा होत राहील, कारण स्वतः स्पॅग्नममध्ये कशाची कॅपॅसिटी आहे? वॉटर होल्ड करून ठेवण्याची क्षमता आहे. नेक्स्ट. Mosses, along with lichens, are the first organism to colonize rocks and hence are of the great ecological importance. आता मॉसेस हे अलॉंग विथ लायकेन्स हे फर्स्ट ऑर्गॅनिझम्स आहेत की जे खडकांना काय करतात? कॉलोनाइज करतात. आता आपण पाहिलं ना, ते खडकावर त्यांचे थर जमवतात, आणि दॅट्स वाय तुम्हाला माहिती आहे की पुढे खडकापासून माती तयार होण्याची जी प्रोसेस आहे डिकम्पोजिशन, तर त्यालासुद्धा ते हेल्प करतात, म्हणून त्यांचं ग्रेट इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स आहे. They decompose rocks, making the substrate suitable for the growth of the higher plants. आणि रॉक्स जर डिकम्पोज झाले, ओके, आणि त्याचं रूपांतर सबस्ट्रेट म्हणजे याच्यामध्ये झालं, समजा की प्लेन झाले, की त्यावेळेस काय होतं की ज्या उंच वनस्पती आहेत तर त्यांच्या ग्रोथसाठी ते सुटेबल असतं. ओके. Since mosses forms dense mats on the soil, they reduce the impact of the falling rains and prevent soil erosion. आता मॉसेस हे एक प्रकारचं डेन्स मॅट्स तयार करतात. म्हणजे सॉईलवरती इतके जर घनदाट पसरले तर त्याचं महत्त्व कसं आहे की पावसाचं पाणी जे आहे ते काय होतं त्या ठिकाणी पर्क्युलेट होतं. म्हणजे पावसाचं पाणी जे आहे तर ते जमिनीमध्ये मुरतं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळं काय होतं की जे सॉईल इरेजन, तुम्हाला माहिती आहे की मोठा पाऊस पडला की बऱ्याच वेळेस माती वाहून जाते, हे की नाही. पण तिथे जर मॉसेस जर असेल आणि किती पाऊस पडू द्या पण त्यावेळेस ती माती वाहून जाणार नाही. सो सॉईलवर डेन्स मॅटचं फॉर्मेशन करणं हे मॉसेसचं वैशिष्ट्य आहे. म्हणून रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ फॉलिंग रेन, म्हणजे जे पावसाचं पाणी किती जोरदार मुसळधार पडू द्या त्यासोबत माती वाहून जाणार नाही आणि सॉईल इरिजन होणार नाही, जमिनीची धूप होणार नाही. The bryophytes are divided into liverworts and mosses. आणि ब्रायोफाईटचं डिव्हिजन आपण 2 याच्यामध्ये करतो. एक आहे लिव्हरहोड्स आणि दुसरा आहे मॉसेस. पहिल्यांदा आपण लिव्हरहोड्सबद्दल बोलू. Liverworts. The liverworts grows usually in the moist, shady habitats such as banks of the streams, marshy ground, damp soil, bark of trees, and deep in the woods. आता लिव्हरवुड्स युजली जिथं मॉइस्ट प्लेस आहे, शेडी हॅबिटॅट्स आहेत, ओके, अशा ठिकाणी त्यांची ग्रोथ होते. जसं की बँक ऑफ स्ट्रीम, म्हणजे जे नदींचे वगैरे काठ असतात कोणते,
त्यानंतर मार्शी ग्राउंड जिथं दलदल वगैरे आहे समजा, त्यानंतर डॅम सॉईल सांगितलं मी तुम्हाला, त्यानंतर बार्क ऑफ ट्रीज झाडांची जी साल असते, अँड डीप इन टू द वूड्स आणि लाकडाच्या आतमध्ये डीपमध्ये सुद्धा यांची वाढ होऊ शकते. The plant body of a liverwort is thyroid, for example, Mercantia. लिव्हरवोर्टची जी प्लांट बॉडी आहे ती कोणती आहे? थॅलॉइड्स. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे? मर्केंटिया. The thallus is dorsiventral and closely appraised to the substrate. आता डॉर्सिव्हेंट्रलचा अर्थ काय माहिती आहे का, की एखादा ऑर्गन जो आहे तर याचं अप्पर आणि लोअर सरफेस या दोन्हीच्या स्ट्रक्चरमध्ये जर फरक असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? डॉर्सिव्हेंट्रल. जसं की आता काही लीफ असतात तर तुम्हाला माहिती आहे की लोअर सरफेसला जर स्टोमॅटाचा कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि अप्पर पॉईंटला काय आहे? पॅरेनकायमाचा आहे. तर अशा वेळेस फोटोसिंथेसिस इफिशियंट होण्यासाठी तसं स्ट्रक्चर वरच्या आणि खालच्या स्ट्रक्चरमध्ये फरक आहे, त्याला आपण डॉर्सिव्हेंट्रल म्हणू. तर तसं हे थॅलस डॉर्सिव्हेंट्रल आहे अँड क्लोजली अप्रेस्ड टू द आणि जे सबस्ट्रेट आहे तर त्याला तो टाईटली अटॅच असतो, म्हणून त्याला शब्द वापरला क्लोजली अप्रेस्ड. The leafy members have tiny leaf-like appendages in two rows on the stem-like structures. आणि जे लिफी मेंबर्स आहे लिव्हरवुड्समधले तर यांना टायनी लीफ लाईक ॲपेंडेजेस प्रेझेंट असतात आणि ते 2 रोजमध्ये प्रेझेंट असतात आणि ॲक्च्युअल ते स्टीम लाईक स्ट्रक्चर त्यामध्ये प्रेझेंट असतं. Asexual reproduction in liverworts takes place by fragmentation of thalli or by the formation of specialized structures called gamete, singular gamete. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे तर लिव्हरवुड्समध्ये हे फ्रॅगमेंटेशनच्या साहाय्यानं होतं आणि हे फ्रॅगमेंटेशन कोणाचं होतं? थॅलायचं फ्रॅगमेंटेशन. किंवा त्या ठिकाणी फॉर्मेशन होतं स्पेशलाइज स्ट्रक्चरचं, त्यांना आपण गेमाई म्हणायचं. जसं की त्या लीफवर तुम्ही एक वाटीसारखा पार्ट पाहिला होता आता ॲनिमेशनमध्ये, हे की नाही? तर त्याला सिंग्युलर गेमा म्हणतो आपण. Gamete are green multicellular asexual buds which develop in small receptacles called gamete cups located on thalli. तर जे लीफसारखा पार्ट होता ना थॅलाय, तर त्याच्यावर तुम्ही जर पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक गेमा कप्स दिसतील लोकेटेड, है ना? आणि त्याच्या आतमध्ये गेमाई प्रेझेंट असतात. तर गेमाई हे ग्रीन मल्टीसेल्युलर आणि असेक्शुअल बर्ड्स आहे की ज्यांची डेव्हलपमेंट ज्या स्मॉल रिसेप्टल्समध्ये होते त्यांना आपण म्हणतो गेमाई. मला वाटतं फिगरकडे येऊ आपण. फिगरमध्ये दाखवलेलं आहे पहा. ओके, सो इथे जर पाहिलं आपण तर गेमा कप दाखवलेलं तुम्हाला आहे ना. हां, तर हे गेमा कपमध्ये जर पाहिलं तर पहा मेन जी थॅलस आहे तर या थॅलसवर हे गेमा आपल्याला दिसतील आणि गेमा कपमध्ये गेमाईचं फॉर्मेशन होईल, जे की एक प्रकारचे असेक्शुअल बर्ड्स आहेत. The gamete become detached from the parent body and germinate to form new individuals. आता हे जे गेमाई आहे हे जेव्हा मेन प्लांट बॉडी अर्थातच पॅरेंट बॉडीपासून डिटॅच होतात, सेपरेट होतात आणि त्यांच्यापासून पुढे जर पाहिलं त्यांचं जर्मिनेशन जर झालं तर एक्झॅक्ट न्यू इंडिव्हिज्युअल हा आपल्याला पाहायला मिळेल लिव्हरवुड्सचा. During sexual reproduction, male and female sex organs are produced either on the same or on different thalli. आतापर्यंत आपण पाहिलं की जे लिव्हरवुड्स आहेत तर यांच्यामध्ये आपण पाहिलं की असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे फ्रॅगमेंटेशनच्या साहाय्यानं होतं. त्यानंतर गेमाई फॉर्मेशनसुद्धा पाहिलं आपण ग्रीन मल्टीसेल्युलर आणि असेक्शुअल बर्ड्स. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटी आहे की जे मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन्स आहेत हे एक तर सेम प्लांटला पण असू शकतात लिव्हरवुड्समध्ये किंवा डिफरंट थॅलायवर सुद्धा प्रेझेंट असू शकतात. The sporophyte is differentiated into a foot, setae and capsule. आता स्पोरोफाईटचं जे डिफरन्शिएशन आहे हे 3 पार्ट्समध्ये होतं, फूट, सेटा आणि कॅप्सूल. आता आपण गॅमेटोफाईट आणि स्पोरोफाईट हे दोन्ही प्लांट बॉडीबद्दल डिस्कस करू. तर आपल्याकडे जो प्लांट दाखवलेला आहे ना तो आहे सी फिगर पहा तुम्ही, फिनेरिया दाखवला आहे, है की नाही? तर यामध्ये
गॅमेटोफाईट आणि स्पोरोफाईट्स. तर आता आपण पाहिल्याप्रमाणे कॅप्सूल असेल, ओके, त्यानंतर सेटाय असेल आणि त्यानंतर इथे जे मेन असतं ते त्याच्यामध्ये अटॅच असणारा तो काय आहे, फूट. तर कॅप्सूल, सेटाय आणि फूट असे 3 पार्ट्स हे स्पोरोफाईटचे आहेत मुख्य पार्ट्स. आणि खाली जर पाहिलं आपण तर खालचा पोर्शन हा गॅमेटोफाईट आहे, कारण मेन प्लांट बॉडी आपली काय असते, गॅमेटोफाईट आहे. आणि तिथे जर आपण पाहिलं तर रूट्स सारखे काय प्रेझेंट आहे, रेझल्ट्स, जे सबस्ट्रॅटमला अटॅच होण्यासाठी मदत करत असतात. राईट साईडला जी फिगर दिली आहे ती स्पॅग्नम गॅमेटोफाईटची आहे पहा. आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर 2 ब्रँचेस आहेत पहा याच्यामध्ये, करेक्ट. एक आहे आर्किगोनियल ब्रँच आणि दुसरा आहे एन्थ्रिडियल ब्रँच. आता एन्थ्रिडियल ब्रँच अर्थातच ती मेल सेक्स ऑर्गनला बिलॉंग करेल, बरोबर, आणि आर्किगोनियल ब्रँच ही फिमेल सेक्स ऑर्गनला. ओके, तर बाकी ब्रँचेस दिलेले इथं. ठीक आहे, आपल्या पॉईंटवर येऊन जाऊ. After meiosis, spores are produced within the capsule. मग आता आपण जे टॉपचा पॉईंट पाहिला होता आता, कॅप्सूल है ना, म्हणजे फूट सर्वात खालचा, मिडल बॉडी सेटाय होती, टॉप पॉईंट जो स्पोरोफाईटचा होता तो काय होता, कॅप्सूल होता. तर मायोसिस नंतर काय होतं की जी स्पोरची निर्मिती आहे ही कुठं होते, कॅप्सूलच्या आतमध्ये होते. These spores germinate to form free-living gametophytes. आणि पुढे जर पाहिलं आपण तर हे स्पोर्स जर जर्मिनेट झाले तर जर्मिनेशन नंतर काय तयार होतं, फ्री लिव्हिंग गॅमेटोफाईट, जी की मेन प्लांट बॉडी आहे ब्रायोफाईटची, तिचं फॉर्मेशन होतं. त्यानंतर आहे मॉसेस. Meiosis, the predominant stage of the life cycle of a moss is the gametophyte, which consists of 2 stages. आता जी प्रीडॉमिनंट स्टेज लाईफ सायकल आहे ऑफ द लाईफ सायकल ऑफ द मॉस, तर ते आहे गॅमेटोफाईट्स. ओके, आणि ही सुद्धा 2 स्टेजची आहे. The first stage is the protonema stage, which develops directly from a spore. आता यामध्ये मॉसची जी लाईफ सायकल आहे त्याच्यात 2 प्रीडॉमिनंट स्टेज आपण समजून घेऊ. तर आता आपण पाहिलं की मेन स्टेज तर कोणती आहे, प्रीडॉमिनंट स्टेज गॅमेटोफाईट आहे, आणि याच्यात 2 स्टेजेस आपल्याला पाहायचे आहेत. पहिली आहे प्रोटोनेमा स्टेज आणि सेकंड आहे लिफी स्टेज. मग आता जी पहिली स्टेज आहे प्रोटोनेमा स्टेज, यामध्ये काय होतं की विच डेव्हलप्स डायरेक्टली फ्रॉम अ स्पोर, म्हणजे स्पोरपासून जी तयार होते जी स्टेज, त्या स्टेजला काय म्हणायचं, प्रोटोनेमा स्टेज. It is a creeping green branch and frequently filamentous stage. तर जे स्पोर आहेत ना, तुम्ही आता पाहिलं असेल की त्याच्या बॅक साईडला 1-2 प्रकारचे ब्रँच तयार होतात पहा, आणि क्रिपिंग मुवमेंटसारखं दिसतं ते, आणि वरून एक प्लांट बॉडी डेव्हलप होते. तर ते ॲक्च्युअल क्रिपिंग ग्रीन ब्रँच आणि फ्रिक्वेंटली फिलामेंटियस स्टेज आहे पहा, जे की आपण ॲनिमेशनमध्ये आता पाहिलं होतं. The second stage is the leafy stage, which develops from the secondary protonema as a lateral bud. आणि जी सेकंड स्टेज आहे ती आहे लिफी स्टेज, ज्याची डेव्हलपमेंट ही कशापासून होते, सेकंडरी प्रोटोनेमापासून होते. आणि त्या ठिकाणी ते काय आहे, लिफी स्टेज म्हणजे लॅटरल बर्डचं फॉर्मेशन आहे. They consist of a upright, slender axis bearing spirally arranged leaves. आता लिफी स्टेजमध्ये जर पाहिलं आपण तर त्यामध्ये अपराईट स्लेंडर ॲक्सिस बेरिंग स्पायरली अरेंज लिव्स, आणि ते जर पाहिलं आपण तर त्याची अपराईट म्हणजे वरच्या दिशेने वाढ होते, स्लेंडर ॲक्सिस असतात आणि स्पायरली अरेंज हे लीफ प्रेझेंट असतात सर्व दिशेनं, चक्राकार पद्धतीनं. They are attached to the soil through multicellular and branch rhizomes. आणि खालच्या बाजूला जर पाहिलं तर त्यांची अटॅचमेंट ही सॉईलकडे कशाच्या थ्रू असते, मल्टीसेल्युलर आणि ब्रँच असणारे जे रेझॉइड्स आहेत त्याच्या साहाय्यानं. These stage bears the sex organ. आणि जी लिफी स्टेज आहे तर त्या लिफी स्टेजमध्ये हे जे मॉसेस आहे हे काय बिअर करतात, सेक्स ऑर्गन्स. Vegetative reproduction in mosses is by fragmentation and budding in the secondary protonema. आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे आहे मॉसेसमध्ये तर हे 2 पद्धतीनं होतं, एक तर फ्रॅगमेंटेशन आणि दुसरं आहे बडिंग इन
सेकंडरी प्रोटोनेमा, कारण आपण वरतीच पाहिलं आहे की लिफी स्टेज जी आहे सेकंड स्टेज त्याची डेव्हलपमेंट सेकंडरी प्रोटोनेमापासून झाली होती लॅटरल बड म्हणून. आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनसुद्धा हे एकतर फ्रॅगमेंटेशनच्या साहाय्यानं आहे किंवा बडिंगच्या साहाय्यानं आहे सेकंडरी प्रोटोनेमामध्ये. In sexual reproduction, the sex organs antheridia and archegonia are produced at the apex of the leafy shoots. आता मॉसेसचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे पहा की यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन तर आपण अभ्यास केलेला आहे. अँथ्रिडिया जे की मेल सेक्स ऑर्गन आहे आणि आर्किगोनिया जे फिमेल सेक्स ऑर्गन आहे. पण यांची निर्मिती जर पाहिली आपण तर लिफी शूटच्या ॲपेक्स म्हणजे वरच्याच पॉईंटला होते. बरोबर. After fertilization, the zygote develops into a sporophyte consisting of a fruit, seta and capsule. आणि एकदा का अँथ्रिडिया आणि आर्किगोनिया यांचं काय झालं, फर्टिलायझेशन झालं तर त्या ठिकाणी काय तयार होतो, झायगोट तयार होतो. आणि सांगितल्याप्रमाणे झायगोटचं मायटोटिक डिव्हिजन न होता तिथं त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, अगोदर स्पोरोफाईटमध्ये होतं. सो झायगोट डेव्हलप्स इंटू स्पोरोफाईट. आणि स्पोरोफाईटचे 3 मुख्य पार्ट्स आत्ताच आपण पाहिले, फूट, सेटाय आणि कॅप्सूल, जे की मेन प्लांट बॉडी जी आहे गॅमेटोफाईट त्याला ते अटॅच असतं. The sporophyte in mosses is more elaborate than that in liverworts. आता स्पोरोफाईट हे मोर इलॅबोरेट म्हणजे जास्त आपल्याला कोणत्यामध्ये दिसून येईल, मॉसेसमध्ये का लिवर्ड्समध्ये? तर आन्सर काय त्याचं, मॉसेस. सो मोर इलॅबरेशन हे आपल्याला स्पोरोफाईटचं मॉसेसमध्ये दिसून येईल लिव्हरहोड्सच्या तुलनेमध्ये. The capsule contains spores. आणि स्पोरोफाईटचा जो टॉपचा पॉईंट असतो कॅप्सूल, तर त्याची काय बिअर करतो, तो स्पोर्स असतात त्या ठिकाणी. Spores are formed after meiosis. आणि स्पोरची जी निर्मिती आहे ही कशानं होते, मायोसिस न होते, हे ते एक लक्षात ठेवायचं. The mosses have an elaborate mechanism of a spore dispersal. आता जे मॉसेस आहे तर तुम्हाला माहीत आहे की मायोसिस जे आहे तर त्या सेल डिव्हिजननंतर जे आहे तर स्पोअरचं फॉर्मेशन झालेलं आहे. आता हे जे स्पोर्स आहेत तर यांचं डिस्पर्शन खूप आवश्यक आहे, तरच त्यांची संख्या वाढेल. आणि हे डिस्पर्शनसाठी स्वतः मॉसकडे काय आहे, एक इलॅबोरेट मेकॅनिझम प्रेझेंट असतं. Common examples of mosses are Fluneria, Polytrichum and Sphagnum. आणि मॉसेसचे जे कॉमन एक्झाम्पल जर पाहिले आपण तर फ्युनेरिया असेल, पॉलीट्रायकम आणि स्पॅग्नम हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट आहे टेरिडोफाइट्स. The pteridophytes includes horsetails and ferns. आता टेरिडोफाइट्सचे पण 2 गटात वर्गीकरण करू, हॉर्सटेल्स आणि फर्न्स. Pteridophytes are used for medicinal purposes and soil binders. ऑर्नामेंट असेल है ना, त्यानं पुढे दिलेच आहे फ्रिक्वेंटली ग्रोन ऑर्नामेंटल्स. तर ऑर्नामेंटल्स म्हणजे अलंकार म्हणून पण आपण या प्लांटचा वापर करू शकतो, औषधी म्हणून सुद्धा. आणि सॉईल बाइंडर्स म्हणजे माती धरून ठेवण्याची क्षमता असणारे हे टेरिडोफाइट्स आहेत. They are also frequently grown as ornamentals. Evolutionarily, they are the first terrestrial plants to possess muscular tissue, xylem and phloem. आता स्पेशल कंडक्टिंग टिश्यू हे अल्गीमध्ये पण नव्हते आणि ब्रायोफाइट्समध्ये पण नव्हते. झायलम आणि फ्लोएममध्ये जर पाहिलं आपण तर टेरिडोफाइटामध्ये जर पाहिलं आपण तर जे व्हॅस्क्युलर टिश्यू असतात झायलम आणि फ्लोएम, वॉटर कंडक्ट करण्यासाठी झायलम आणि मिनरल्स अँड फूड कंडक्ट करण्यासाठी फ्लोएम. तर हे व्हॅस्क्युलर टिश्यू पोजेस करणारे जर फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट जर कोणी असतील तर ते स्वतः कोण आहेत, टेरिडोफाइट्स आहेत. You shall study more about these tissues in the chapter 6. The pteridophytes are found in cool, damp, shady places, though some may flourish well in sandy soil conditions. आता टेरिडोफाइट्स जे आहेत हे सामान्यपणे जिथं थंड किंवा डॅम प्लेसेस असतील, जिथं शेडी प्लेसेस आहेत है ना, सावली वगैरे, तर अशा ठिकाणी यांची जास्त ग्रोथ होते. परंतु मे फ्लोरिश वेल इन द सँडी सॉईल कंडिशन म्हणजे जिथं थोडीशी खडकाळ जमीन असेल तिथंसुद्धा त्यांची ग्रोथ होऊ शकते. You may recall that in bryophytes, the dominant phase in the life cycle is the gametophytic plant body. However, in pteridophytes, the main plant
आता वेळ आलेली आहे की ब्रायोफाईट आणि टेरिडोफाईट यामधला मेन फरक आपण समजून घ्यायचा. तर आपण ब्रायोफाईटमध्ये पाहिलं होतं की जी त्यांच्या लाईफ सायकलमधली जी डॉमिनंट फेज आहे, ओके, तर ती कोणती आहे? गॅमेटोफाईट, जी की मेन प्लांट बॉडी होती, बरोबर, आणि त्याच्यावर काय तयार होत होते? स्पोरोफाईट तयार होत होते, बरोबर. परंतु टेरिडोफाईटमध्ये तसं नाही आहे. टेरिडोफाईटमध्ये मेन प्लांट बॉडी कोण आहे? स्वतः स्पोरोफाईट आहे, आणि ती स्पोरोफाईट डिफरन्शिएट होऊन ट्रू रूट, ट्रू स्टीम आणि ट्रू लीफचं काय करणार? या ठिकाणी फॉर्मेशन करणार. These organs possess well differentiated muscular tissue. आणि सांगितल्याप्रमाणे हे जे ऑर्गन्स आहेत तर हे काय पोजेस करतात? व्हेस्क्युलर टिश्यू, आयदर ते झायलम आणि फ्लोएम असतील. The leaves in Pteridophyta are small microphyls as in the Selaginella or large macrophyls as in ferns. आता टेरिडोफायटामध्ये जे लिव्ज आहेत हे दोन टाईपचे असतात. एक तर स्मॉल असतील किंवा लार्ज असतील. स्मॉल जर असतील तर त्यांना म्हणायचं मायक्रोफाईल्स, आणि लार्ज जर असतील तर त्यांना म्हणायचं मॅक्रोफाईल्स. स्मॉल आकाराचे जे मायक्रोफाईल्स आहेत तसे लीफ आपल्याला सेलेजिनेला या टेरिडोफाईटमध्ये दिसून येईल, आणि जे लार्ज आकाराचे अर्थातच मॅक्रोफाईल्स होते तर तशा पद्धतीचे लीफ आपल्याला कशामध्ये दिसून येईल? फरमध्ये दिसून येईल. The sporophytes bears sporangia that are subtended by leaf-like appendages called sporophylls. आता स्पोरोफाईट जी की टेरिडोफाईटची काय आहे? मेन प्लांट बॉडी आहे, तर त्याच्यामध्ये ते काय बिअर करतं? स्पोरेंजिया बिअर करतं, आणि ॲक्च्युअली स्पोरेंजिया कुठं असतात? लीफ लाईक ॲपेंडेजेसमध्ये असतात, ज्याला आपण स्पोरोफिल्स म्हणतो. In some cases, sporophylls may form distinct compact structures called strobili or cones, Selaginella equisentum. आता सुरुवातीला आपण पाहिलं की स्पोरोफाईट जे आहे त्यांच्यामध्ये स्पोरेंजिया आहे, आणि यांची निर्मिती तुम्हाला पाहिलं ना आपण, लीफ लाईक पानासारखे ॲपेंडेजेस असतात स्पोरोफाईल्स, तर याच्यावर ते सबटेंड झालेले असतात, ओके. परंतु हे प्रत्येक टेरिडोफाईटमध्ये पॉसिबल आहे का? नाही. तर काही टेरिडोफाईट असे आहेत की ज्यामध्ये स्पोरोफिल हे एका डिस्टिंक्ट आणि कॉम्पॅक्ट, म्हणजे अतिशय एकमेकांच्या जवळ है ना, असे डिस्टिंक्ट आणि कॉम्पॅक्ट स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असतात. मग ते स्ट्रक्चरला काय म्हणायचं? स्ट्रॉबिली किंवा कोन्स. सो स्ट्रॉबिली आणि कोन्समध्ये सुद्धा स्पोरोफिल हे प्रेझेंट असू शकतात, आणि याचं एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर सेलेजिनेला आणि इक्विसेटम यांच्यामध्ये जर पाहिलं आपण तर कोनचं फॉर्मेशन दिसेल, आणि त्या कोन्समध्ये कोन्स किंवा स्ट्रॉबिली यांच्यामध्ये आपल्याला स्पोरोफिल दिसून येतील. The sporangia produce spores by meiosis in spore mother cells. मग आता आपण पाहिलं की स्पोरोफाईट हे स्पोरेंजिया बिअर करतात. आता हे जे स्पोरेंजियाचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे, किंवा हे कशाची निर्मिती करायले? स्पोरची निर्मिती करायले, आणि स्पोरचं मायोसिस डिव्हिजन म्हणजे रिडक्शनल डिव्हिजन होतं त्या ठिकाणी, ओके. सो लक्षात ठेवा, स्पोरेंजियामध्ये प्रेझेंट आहे स्पोर मदर सेल. स्पोर मदर सेलचं होतं मायोसिस डिव्हिजन, आणि त्यापासून निर्मिती होते स्पोरची. The spores germinate to give rise to inconspicuous, small but multicellular, free-living, mostly photosynthetic thyroid gametophytes called prothallus. आता मेन प्लांट बॉडी स्पोरोफाईट आहे, म्हणजे याच्यावर निर्मिती कोणाची होणार आता? गॅमेटोफाईटची. मग ती कशी होते? तर आता पाहिलं आपण की स्पोरेंजियामध्ये स्पोर मदर सेलपासून स्पोरची निर्मिती झाली मायोसिस सेल डिव्हिजननं. आता हे जे स्पोर्स आहेत हे जर्मिनेट होतात, आणि इनकॉन्सिपियस म्हणजे स्पष्ट न दिसणारे स्मॉल मात्र मल्टीसेल्युलर टाईपचे जे आहेत हे फ्री लिव्हिंग आणि मोस्टली फोटोसिंथेटिक असणारे थॅलॉइड गॅमेटोफाईटची त्या ठिकाणी निर्मिती करतात. आणि अशा पद्धतीचे जे गॅमेटोफाईट तयार झाले तर त्यांना काय म्हणायचं? प्रोथॅलस. सो प्रोथॅलसचे काय काय वैशिष्ट्य पाहिलं आपण की इनकॉन्सिपियस आहे, स्मॉल आहे, मल्टीसेल्युलर आहे, त्यानंतर फ्री लिव्हिंग आहे, मोस्टली फोटोसिंथेटिक थॅलॉइड गॅमेटोफाईट आहे, आणि त्यांना म्हणायचं आपण प्रोथॅलस. These gametophytes require cool, damp, shady places to grow. मग आता गॅमेटोफाईट जे इथं तयार झालेलं आहे प्रोथॅलस, तर त्याला ग्रोथसाठी कशी जागा पाहिजे? त्या ठिकाणी कूल, डॅम्प किंवा शेडी प्लेस पाहिजे.
Because of this specific restricted requirement and the need for the water for fertilization, the spread of the living pteridophytes is limited and restricted to narrow geographical regions. आता तुम्हाला एक हाय लेवलचा प्रश्न येऊ शकतो की टेरिडोफाईटची संख्या कमी असण्याचं, लिमिटेड असण्याचं कारण काय? कारण एक तर आपण पाहिलं की त्यांचे जे गॅमेटोफाईट्स आहे तर त्यांची ग्रोथ होण्यासाठी एक स्पेशल रिक्वायरमेंट आहे, कूल, डॅम्प आणि शेडी प्लेस पाहिजे. दुसरं, त्यांच्या फर्टिलायझेशनसाठी कशाची आवश्यकता आहे? वॉटरची आवश्यकता आहे. आणि या रिस्ट्रिक्शनमुळं काय होतं की जो प्रसार आहे टेरिडोफाईटचा हा लिमिटेड आहे आणि म्हणून ते फार थोड्या जिओग्राफिकल रिजनमध्ये आपल्याला दिसून येतील की जिथं ही कंडिशन त्यांना मिळेल, फेवरेबल कंडिशन, म्हणजे पाणी पण भरपूर, कूल, डॅम्प आणि शेडी प्लेसेस. आणि जसं ब्रायोफाईटमध्ये होतं तसंच आहे की नाही, की जे मेल सेक्स ऑर्गन्स आहेत हे कोण आहे? अँथ्रिडिया. आणि फिमेल सेक्स ऑर्गन्स हे कोण आहे? आर्किगोनिया. Water is required for transfer of antherizoids, the male gametes released from the antheridia to mouth of archegonia. आणि सेम पद्धतीनं इथे सुद्धा फर्टिलायझेशनसाठी वॉटर लागायला म्हणजे ॲक्च्युअल मला सांगा, अँथ्रिझोइड्स जे मेल गॅमेट्स आहेत हे आपल्याला कुठं ट्रान्सफर करायचे आहे? अँथ्रिडियाच्या, ओके सॉरी, अँथ्रिझोइड्स हे मेल गॅमेट्स रिलीज करतील अँथ्रिडिया, आणि या अँथ्रिडियाला आपल्याला कुठपर्यंत न्यायचं आहे? आर्किगोनियमपर्यंत न्यायचं आहे. कारण आर्किगोनियममध्ये काय प्रेझेंट आहे? एग प्रेझेंट आहे. त्या एगला प्रेझेंट करण्यासाठी तिथं बरेचसे अँथ्रिडिया पाठवावं लागतात. वन ऑफ द अँथ्रिडिया एग्सला काय करतो? फर्टिलाइज करतो. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर जे अँथ्रिझोइड्स आहे जो की मेल सेक्स ऑर्गन होता तर त्यांना मेल गॅमेट्स रिलीज केले अँथ्रिडिया, उलटं झालं, सॉरी, अँथ्रिडिया हा मेल सेक्स ऑर्गन आहे, त्यांनी जे रिलीज केलं मेल गॅमेट्स ते कोणते होते? अँथ्रिझोइड्स. अँथ्रिझोइड्स हे आर्किगोनियमपर्यंत पोचतील आणि त्यामधली जी एग आहे त्याला ते फर्टिलाइज करतील. Fusion of male gametes with the egg present in the archegonium results in formation of zygote. आता जे मेल गॅमेट्स आहे अर्थातच कोण? अँथ्रिझोइड्स हे ना, अँथ्रिडिया सॉरी. आणि हे काय करतील या ठिकाणी? एगला काय करतील? फर्टिलाइज करतील आर्किगोनियममध्ये प्रेझेंट असणाऱ्या, आणि तिथं फर्टिलायझेशन झाल्यानंतर कशाचं फॉर्मेशन होईल? झायगोटचं फॉर्मेशन होईल. Zygote thereafter produces a multicellular, well-differentiated sporophyte, which is the dominant phase of the pteridophytes. आणि मग हा जो झायगोट आहे हा काय प्रोड्यूस करतो? मल्टीसेल्युलर वेल डिफरन्शिएटेड स्पोरोफाईट तयार केलं, जे की स्पोरोफाईट हा टेरिडोफाईटची काय आहे? मेन प्लांट बॉडी. अर्थातच ती त्याची कोणती फेज आहे? डॉमिनंट फेज आहे. In majority of the pteridophytes, all the spores are of the similar kinds. Such a plants called the homospores. आता जास्तीत जास्त टेरिडोफाईट्समध्ये जर पाहिलं तर तयार होणारे सर्व स्पोर हे सारख्या प्रकारचे असतात, सिमिलर काइंडचे असतात. मग अशा प्लांट्सला काय म्हणायचं आपण? होमोस्पोरस प्लांट. होमो म्हणजे सारखे, सारखे स्पोर असणारे प्लांट्स. Genera like Selaginella and Salvinia, which produces two kinds of spores, macro large and micro small spores, are known as the heterosporous. आता टेरिडोफाईटचे काही जेनेरा आहेत की ज्यांच्यामध्ये दोन प्रकारचे स्पोर तयार होतात, लार्ज आणि स्मॉल. लार्ज स्पोर असतील तर त्यांना आपण मायक्रोस्पोर्स म्हणू, आणि लहान स्पोर्स जर असतील तर त्यांना आपण मायक्रोस्पोर्स म्हणू. आता हे जे स्पोर्स आहेत तर दोन प्रकारचे स्पोर या ठिकाणी काही जेनेरा तयार करायला टेरिडोफाईटच्या, तर त्यांना म्हणायचं हेटेरोस्पोरस. आणि हेटेरोस्पोरस अशा टाईपचं जे काइंड आहे स्पोरचं, तर हे कोणत्या वनस्पतीमध्ये दिसून आपल्याला? सेलेजिनेला आणि सॅल्विनिया. The megaspores and microspores germinate and gives rise to female and male gametophytes respectively. आता एक लक्षात ठेवायचं आहे की जे इथून पुढे जे मेगास्पोर्स आहेत, ओके, सो मेगास्पोर्स हे काय तयार करतात या ठिकाणी? फिमेल गॅमेटोफाईट तयार करतात. आणि जे मायक्रोस्पोर आहेत त्यांचं जर जर्मिनेशन झालं तर ते काय तयार करतील या ठिकाणी? मेल गॅमेटोफाईट्स. ओके, लक्षात आलं. सो टेरिडोफाईट्समध्ये आता आपण पाहिलं
की मेगास्पोर आणि मायक्रोस्पोर, बरोबर. असे दोन पद्धतीचे कॅटेगरीज आपण करू. तर मेगास्पोर्स जेव्हा जर्मिनेट होतील तेव्हा ते फिमेल गॅमेटोफाइट तयार करतील आणि मायक्रोस्पोर जेव्हा जर्मिनेट होतील तेव्हा ते मेल गॅमेटोफाइट तयार करतील. The female gametophytes in these plants are retained on the parent sporophytes for variable periods. पैकी जे फिमेल गॅमेटोफाइट्स आहेत अर्थातच मेगास्पोर्स हे प्लांटवर बऱ्याच ड्युरेशनमध्ये वेगवेगळ्या ड्युरेशनमध्ये मेन जे पॅरेंट स्पोरोफाईट आहेत तर त्याच्यावर ते रिटेन करतात, म्हणजे ते अवेलेबल असतात वेगवेगळ्या पिरियड्समध्ये. The development of the zygotes into young embryos takes place within the female gametophytes. आणि झायगोटची जी डेव्हलपमेंट आहे, ओके, झायगोटची डेव्हलपमेंट कशामध्ये होते पुढे चलून यंग एम्ब्रायोजमध्ये होते. तर ही डेव्हलपमेंट कुठं होते, तर कुठं होते फिमेल गॅमेटोफाईटच्या आतमध्ये होते, अर्थातच मायक्रोस्पोरमध्ये होते. This event is a precursor to the seed habit, considered an important step in evolution. आता पुढे आपण बघणार आहोत की सीडचं फॉर्मेशन जे आहे, तर इव्हॉल्युशनरी हिस्ट्रीमध्ये जर पाहिलं आपण तर ॲक्च्युअल हे जे इथं आपण पाहिलं की जे झायगोटचं डेव्हलपमेंट आहे यंग एम्ब्रायोमध्ये, तर हे फिमेल गॅमेटोफाईटच्या आतमध्ये व्हायला, बरोबर आहे ना. सो हा प्रीकर्सर आहे, म्हणजे इथूनच खरं इव्हॉल्युशन ट्विस्ट होतं आणि पुढे चलून सीड हॅबिट असणाऱ्या प्लांटचं इव्हॉल्युशन झालं. The pteridophytes are further classified into 4 classes: Psilopsidia, Psilotum, Lycopsidia, Selaginella, Lycopodium, Spenopsida, Equisentum, and Pyropsida, Dryptopteris, Teris, Adiantum. आता टेरिडोफायटा जे आहे तर त्याचे एकूण 4 क्लासेस आहेत. पहिला आहे सिलोप्सिडा, दुसरा आहे लायकोप्सिडा, तिसरा आहे स्पेनोप्सिडा आणि चौथा आहे टेरोप्सिडा. पैकी सिलोप्सिडाचं एक्झाम्पल प्लांट कोणता आहे, सिलोटम. लायकोप्सिडा या क्लास अंतर्गत येणारे प्लांट कोणते आहे, सेलेजिनेला अँड लायकोपोडियम. स्पेनोप्सिडा या क्लास अंतर्गत एक्झाम्पल घेऊ आपण इक्विसेटम. आणि टेरोप्सिडा याच्यामध्ये ड्रॅप्टेरिस, त्यानंतर टेरिस आणि ॲडिएंटम हे त्याचे एक्झाम्पल आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जिम्नोस्पर्मबद्दल डिस्कस करू.